त्यांना जो त्रास दिलेला होता ते त्यांनी वक्तव्य अनेकदा माध्यमाला सांगितलेलं आहे आणि भाजपनी त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं, त्यांच्या जाव्याला जेलमध्ये टाकलं, त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात आहेत, हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही, असं माझं मत आहे. माझं कोणाशी बोलणं नाही जात. बावनकुळे यांनी म्हटलंय की ते परतीच्या मार्गावर आहे, केंद्रीय जे आहे समिती ठरवतील त्यांना पक्षप्रवेश घ्यायचा. मला भाजपचं एक कळत नाही. एक मोठा बलाढ्य नेता, स्वयंघोषित विश्वगुरू नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ आहे. त्यांना हे लोक घ्या, ते लोक घ्या, ते घर तोडा, ते पक्ष तोडा, हे भाजपला करावं का लागतं? त्या विश्वगुरूच्या नावाने मतं मागतात ना हे लोक, नरेंद्र मोदींच्या नावाने. तर त्याच्या नावाने जिंकायला पाहिजे ना. भाजपची अवस्था अशी पूर्ण देशभरात आहे, महाराष्ट्रासहित, की ते निवडूनच येऊ शकत नाही. म्हणून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जी काही मूळ मुद्दे जे आहेत जनतेचे, ज्याचे आश्वासन यांनी 2014 आणि 2019ला दिलं, त्या आश्वासनाची पूर्तता करू शकले नाहीत. आणि म्हणून भ्रष्टाचारी लोक जमा करायचे, त्याला भ्रष्टाचाराचा आरोप लावायचा, त्याचे पैसे बघ. आता अजित पवारांकडून 70,000 कोटी यांनी जमा केलेत का? अशोक चव्हाणांकडून त्यांनी आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतलेत का? अशा सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल नाही या लोकांना. मैंने खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी सगळे भ्रष्टाचारीच लोक जमा केलेत. आणि या भ्रष्टाचारी लोकांच्या माध्यमातून आज देशाची संपत्ती लुटण्याचं काम ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे, आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न दुर्लक्षित केले, त्या प्रश्नाचं उत्तर यांना जनतेला द्यायचं आहे. पण त्या प्रश्नावर हे बोलत नाही. नरेंद्र मोदींचं मी भाषण पाहतोय आता निवडणुकीचे, ते देशाच्या जनतेसाठी काहीच बोलत नाही. ते गांधी परिवाराने असं केलं, नेहरू परिवाराने असं केलं, हे काही मुद्दे आहेत. 10 वर्षाच्या पहिले तुम्ही तेच मुद्दे सांगून सत्तेत आलेत. आता ते मुद्दे संपलेत. तुम्ही काय केलं देशासाठी? किती देश विकला? तुमच्या मित्रांना 16.5 लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं, ते सांगा ना कशासाठी केलं? शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकले नाही तुम्ही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या 10 वर्षाच्या काळात वाढल्यात, त्याचं उत्तर द्यायचं नाही. शेतकऱ्यांना साधे विद्युत देत नाही, रोज महागाई वाढवता येते, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून मूळ प्रश्नावर भाजपने आता लोकांकडे जावं. पण ते भाजप मुद्दाहून जात नाही. माध्यमांना पकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम जे भाजप करते आहे, ते आता देशातल्या जनतेने ओळखलेलं आहे. आणि या काळामध्ये मोदीचं सरकार आता येणार नाही, हे आता जनतेने तय केलेलं आहे. रामटेकमध्ये बघितलं गेलं तर राजू कारवे जे आहेत ते काँग्रेसमधून गेले आहेत, शिंदेच्या गटांमध्ये गेले आहेत. त्यानंतर रश्मी बर्वेंचं जे काही घडामोडी आता आपण बघितल्या आहेत, या एवढं सगळं असताना पण एक म्हणजे आता अशी चर्चा आहे की डमी उमेदवार काँग्रेसचा तिथे रामटेकमध्ये आहे, तरी सुद्धा भाजप म्हणा किंवा शिवसेना म्हणा पंतप्रधान उतरणार आहे.